मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण दीपपूजा कशी करायची ते बघणार आहोत। मी आज रेसिपी न दाखविता तुम्हाला दीपपूजा कशी करायची ते दाखविणार आहे। चला तर मग पूजेला आपण सुरुवात करूया। प्रथम सर्व दिवे छान स्वच्छ करून घ्यायचे। पूर्वी काय होते, कंदिली होत्या, तर कंदिली पण स्वच्छ करून पूजेमध्ये मांडत होत्या। आमची आई कंदिलीचीही पूजा करत होती। दीपपूजा आषाढ अमावस्याला केली जाते। श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची या महिन्यात आपण त्यांची पूजा केली जाते। दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या, या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्य प्रतीक आहे। मांगल्यांचं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलित करून केल्या जाते। मी सर्व दिवे इथे स्वच्छ करून घेतलेले आहे। आपण निरांजनी, फुलवात सगळे आपल्या घरी जेही पूजेला आपण वापरतो ते दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि आरती करून घ्यायची आहे। बघा, मी आरती करून घेतलेली आहे। लोट्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे, कापूर, हळद, कुंकू, फुलं आणि अक्षत घेतलेले आहे, दिवा घेतलेला आहे। चला तर मग पूजेला सुरुवात करूया। मी जागा पुसून घेतली आहे, त्यावरनं पाट ठेवलेला आहे, खाली रांगोळी काढलेली आहे आणि कापड टाकून घेतलेला आहे। आता आपण दीपपूजन करायला सुरुवात करूया। तांदळाची रास ठेवायची आहे। दिव्यांना तांदळाच्या राशीवर ठेवायचं आहे। नंतर फुलांनी असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे। प्रत्येक जागेवर दिवा ठेवला आहे त्या ठिकाणावर आणि एक एक दिव्याची स्थापना करायची आहे। या प्रकारे पाच प्रकारचे फळं घेऊ शकता तुम्ही पूजेला। माझ्याकडे आता एकच प्रकारचे आहे, तर मी एका प्रकारची फळं घेतलेले आहे आणि यानंतर आता आपल्याला पूजा करायची आहे। दिवे बघा मी लावून घेतलेले आहे। या प्रकारे पूजा करायची आहे। हळद, कुंकू, अक्षत वगैरे वाहून घ्यायचं आहे दिव्यांना। या प्रकारे अक्षत वाहून घ्यायची आहे। फूल व्हायचं आहे। काही घरी कणकीचे दिवे पण बनवतात, परंतु आमच्याकडे दीपपूजेच्या दिवशी कुलदेवाची पूजा केली जाते। त्या पूजेला आम्ही वडे, पात्या, दिवे आणि खीर अशा प्रकारे बनवित असतो। ही पण पूजा बाजूला मांडत असतो आणि ती पण पूजा करत असतो। त्यामुळे मी आज कणकीचे दिवे बनविले नाही आहे, पूजेच्या वेळेला बनवेन। आणि मग त्यानंतर पूजन झालं की त्यानंतर काय करायचं, आरती करायची, कापूर लावायचा आणि प्रत्येक दिव्याला ह्या साखरेचा नैवेद्य द्यावा लागतो। प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारची पूजा केली जाते। आमच्याकडे या प्रकारे करतात आणि पाणी अशा प्रकारे पूजा करतात। सण आले की मला माझ्या लहानपणीची आठवण येते। आमच्या शेजारी एक सर राहत होते, ते आम्हाला रोज शुभम करोती म्हणायला लावायचे। आई वडिलांपेक्षाही शेजारी संस्कार देत होते पूर्वी। आता काय राहिलं, आता असं झालं आहे, फ्लॅट सिस्टीम आली आहे, शेजारी कोण राहतात हे सुद्धा माहीत नसतं। अशा प्रकारचं आता वातावरण झाले आहे। त्यामुळे आपल्या संस्कृती जोपासल्या गेल्या पाहिजे, म्हणून मी ही पूजा शूट करत आहे।
लहान मुलांना संस्कार देण्याचे काम आई वडील पण देत होते आणि शेजारी पण त्यांचाही खूप हस्तक्षेप राहायचा। खूप छान वातावरण राहायचं पूर्वी आणि मुलांना प्रत्येक सणाची माहिती आणि सणसुद्धा माहीत राहायचे। आता हे सगळं कमी होत चाललेलं आहे, त्यामुळे मी सगळे सण नियमाने करत असते आणि मुलांना तर माझ्या माहितीच आहे सगळे सणांची माहिती। अशा प्रकारे पूजा करून मी सणांची माहिती मुलांना देत असते। शेवटी आरती करतात आणि प्रसाद वाटतात। कोणताही गोडधोड प्रसाद तयार करायचा। आता मी हे शूट आधी केलेलं आहे, त्यामुळे मी नैवेद्य अजून बनवलेलं नाही आहे। मी साखरेचंच नैवेद्य लावलेलं आहे। आजच्या या दीपपूजाच्या प्रसंगी मी देवाजवळ अशी प्रार्थना करते की दिवा तुझ्यासारखा प्रकाश माझ्या जीवनात लखलखू दे आणि सुख समृद्धी नांदू दे। मी अशा प्रकारची पूजा करत असते। तुम्हाला कशी वाटली माझी साधी सोपी पूजा कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।